नवीन नळ योजनेच्या खोदकामामुळे जुनी नळ योजनेची ऐशी तैशी. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे हाल. बाळापूर तालुक्यातील 69 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचे काम सपाट्याने सुरू आहे. लोहारा येथील या कामावर कोणत्याच अधिकाऱ्याचा देखरेख नसल्यामुळे कंत्राटदार आपली मनमानी करीत असून गावात खोदकामामुळे जुनी नळ योजनेची ऐशी तैशी झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून लोहारा येथे जलजीवन मिशन हर घर जल या योजनेचे काम सुरू आहे. गावात खोदकाम केल्यामुळे जुनी नळ योजनेचे पाणी पाईपलाईन कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे जागोजागी फुटली असून करोडो रुपये सिमेंट काँक्रीट रस्त्याची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे. या खोदकामामुळे रस्त्यावरचे धापे उद्ध्वस्त झाले आहेत. आजपर्यंत ते दुरुस्त करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. गावात जागोजागी पाईपलाईन फुटल्यामुळे काही वॉर्डात पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे महिला व ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. ग्रामस्थांना शेतातून डोक्यावर पाणी आणण्याची वेळ आली आहे. जलजीवन मिशन योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नाही. सदर कामाची चौकशी करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. शासनाने गावातील रस्ते तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले, पण गावात सुरू जलजीवन मिशनच्या खोदकामात कंत्राटदाराच्या मनमानीमुळे या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. माझ्या वॉर्डातल्या नाल्यावरचे 2 धापे वारंवार सांगूनही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. लवकरच गावकऱ्यांना घेऊन कंत्राटदाराची तक्रार करू. मोहम्मद शहबाज मोहम्मद शरीफ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, लोहारा. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.